सुप्रभात, गुड मॉर्निंग. मी प्राजक्ता तांडेल. बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आणि बातमीपत्राच्या सुरुवातीला राजकीय गोटातून एक मोठी बातमी. शिवसेनेच्या बंडखोर शिंदे गटातील नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर हे देखील शिंदे गटात सहभागी होतील असा दावा केला. आणि यानंतर राज्याच्या राजकारणात तर्कवितर्कांना उधाण आलंय. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंपासून मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांच्यापर्यंत अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या. आणि आता ही चर्चा सुरू असतानाच मिलिंद नार्वेकर कुठे आहेत असा देखील प्रश्न विचारला गेला. आणि या चर्चांमध्ये आता स्वतः मिलिंद नार्वेकर यांनी एक ट्विट केलेलं आहे. आपल्या ट्विटमध्ये मिलिंद नार्वेकर म्हणतायत की मी भाग्यवान आहे की मला सरन्यायाधीश उदय लळित, राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी, तिरुमला तिरुपती देवस्थानचे प्रमुख सुब्बा रेड्डी यांच्या समवेत श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिरातील ब्रह्मोत्सवाच्या 5व्या दिवशी गरुड वाहन पूजेचा साक्षीदार होता आलं, असं एक ट्विट मिलिंद नार्वेकर यांनी केलेलं आहे. नार्वेकर शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा सुरू असतानाच आता मिलिंद नार्वेकर यांनी स्वतः एक नवं ट्विट केलेलं आहे. आणि ते व्यंकटेश्वराच्या स्वामी मंदिरात असल्याची पुष्टी त्यांनी केलेली आहे. मिलिंद नार्वेकर कुठे आहेत अशा चर्चांना उधाण आल्यानंतर मिलिंद नार्वेकर यांनी ट्विट करत स्पष्टीकरण दिलंय असंच म्हणूया. आणि आता बातमी बीडमधून. बीडच्या गेवराईला चक्रीवादळाचा मुसळधार पावसाचा फटका बसलेला आहे. मुसळधार पावसामुळे मोठमोठी झाडं ही उन्मळून पडलेली आहेत. पिकांचं देखील प्रचंड नुकसान झालं असून मोसंबी फळबागांना फटका बसलेला आहे, तर विद्युत पोल देखील उखडून पडलेले आहेत. मुसळधार पावसानं बीडला फटका दिला असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. बीडमधली ही काही दृश्य आपण पाहतोय. बीडच्या गेवराईला चक्रीवादळाला मुसळधार पावसाचा फटका बसलेला आहे. मुसळधार पावसामुळे मोठमोठी झाडं उन्मळून पडलेली आहेत, तर शेतीचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. मोसंबी फळबागांना देखील मोठा फटका बसलाय, तर काही ठिकाणी विद्युत पोल देखील उखडून पडले असल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचते. बीडमधली ही दृश्य आपण पाहतोय. बीडमध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय आणि त्याचा फटका आता शेतीला देखील बसलाय. राजघाटावर पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहोचलेले आहेत. थेट जाऊन नेशनल पार्टी सबसे पुरानी पार्टी दिल्ली में 2 बार कितनी सीटें? 0. 2 बार 15 में भी 20 में भी. यहाँ राहुल गांधी, यहाँ सोनिया गांधी, यहाँ पर ये सब बड़े बड़े नेता रहते हैं. जिस इलाके में वो रहते हैं उनका एमएलए पता कौन है? दर्शन को उन्होंने नए रूप में प्रतिपादित किया है, चाहे वो स्वच्छता की बात हो, चाहे वो स्वावलंबन की बात हो, स्वदेशी जिसको लोकल फॉर वोकल कहते हैं, चाहे वो अस्पृश्यता छुआछूत की बात हो, तो प्रधानमंत्री उसको सबका साथ सबका विकास के तौर पर लेकर चले हैं. नारी सशक्तिकरण को प्रधानमंत्री बेटी बचाओ बेटी पढ़ाओ के तौर पर आगे लेकर चले हैं. तो कुल मिलाकर उन्हीं विचारों को प्रतिपादित किया है, नए रूप में उसको रखा है. और नए भारत के निर्माण में, नव निर्माण में जिस शक्ति की जरूरत है, वो शक्ति, वो ऊर्जा, वो प्रेरणा हम महात्मा गांधी से पा रहे हैं और उसकी अगुवाई प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कर रहे हैं. ये सीधी तस्वीरें आप राजघाट से देख रहे हैं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी इस वक्त राजघाट पर शत शत नमन अभिनंदन कर रहे हैं, महात्मा गांधी को श्रद्धांजलि अर्पित कर रहे हैं, श्रद्धान्वित हैं, श्रद्धा सुमन अर्पित कर रहे हैं उस राष्ट्रपिता को जिनसे प्रधानमंत्री स्वयं प्रेरित हैं और उनके दिखाए मार्ग पर न सिर्फ चल रहे हैं, राष्ट्र को भी उस राह पर ले चलने का पूरा प्रयास कर रहे हैं. तमाम गणमान्य व्यक्ति, केंद्रीय मंत्री इस अवसर पर मौजूद हैं. महात्मा गांधी की इस जयंती पर राजघाट पर और प्रधानमंत्री ने सबका अभिवादन किया. सर्वधर्म प्रार्थना सभा का आयोजन किया गया है. इस अवसर पर महात्मा के जो विचार हैं वो सभी धर्मों को एक साथ लेकर चलने के थे, अहिंसा के थे, सत्य के थे, विश्व बंधुत्व के थे, वसुधैव कुटुंबकम की जो भावना थी वो भी थे. तो गांधी जी के विचारों से विश्व के करोड़ों करोड़ लोग, कोटि कोटि लोग प्रभावित हैं. और ऐसे में भारत उन विचारों का, उस दर्शन का जनक है जिसको हम अहिंसा के नाम से जानते हैं,
जिसको हम शांति के नाम पर से जानते हैं। आज शांति के लिए पूरी दुनिया प्रयासरत है और ऐसे में जो गांधी जी के विचार हैं वो बेहद प्रासंगिक हैं। वो सिर्फ देश की नहीं बल्कि पूरी दुनिया में प्रासंगिक है। और जिस तरह से अभी हमारे खास मेहमान प्रोफेसर मक्खन लाल कह रहे थे कि सिर्फ हमारे देश में नहीं बल्कि पूरी दुनिया भर में महात्मा गांधी के विचार प्रतिपादित किए जाते हैं, उनसे लोग प्रेरित होते हैं। और कौन ऐसा है जो महात्मा गांधी से प्रेरित ना होता हो। और हम देख रहे हैं एकता के लिए एक बहाई प्रार्थना। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी इस वक्त राजघाट पर पहुंच चुके हैं। तर महात्मा गांधींची 153वी जयंती आहे आणि बापूंना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिवादन केलेलं आहे। आणि आता वळूयात पुढच्या बातमीकडे। वर्ध्यातून बातमी। वर्ध्याच्या सेवाग्राम मधील बापू कुटी आश्रमात महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। सर्वधर्मीय प्रार्थना, बापूंचं भजन, प्रभात फेरी, श्रमदान करत महात्मा गांधींना आदरांजली वाहण्यात आलेली आहे। दिवसभर बापू कुटी आश्रमात अखंड सूतकताई करून आदरांजली वाहण्यात येणार आहे। वळूयात पुढच्या बातमीकडे। एक मोठी बातमी। केंद्र शासनाच्या वतीने देशभरातील पर्यटन स्थळावर राबवलेल्या इंडियन स्वच्छता लीग 2022 या स्पर्धेमध्ये लोणावळा नगर परिषदेने पहिलं स्थान पटकावलंय। 1 लाख लोकसंख्या असलेल्या शहरांमधून लोणावळा नगर परिषदेने अव्वल स्थान मिळवलेलं आहे। आझादी का अमृत महोत्सव 75व्या स्वातंत्र्य महोत्सवानिमित्त 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता हा पंधरवडा आयोजित करण्यात आला होता। आणि या दरम्यान 17 सप्टेंबरला पर्यटन स्थळांसाठी इंडियन स्वच्छता लीगचं आयोजन करण्यात आलं होतं। त्यामध्ये लोणावळा नगर परिषदेने पहिलं स्थान पटकावलेलं आहे। आणि आता महाराष्ट्रातील गावाकडच्या बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात। दोन्ही दसरा मेळावे शांततेत पार पडले पाहिजेत असं आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं। दरम्यान कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवू असं देखील ते म्हटले। शिवसेनेच्या लक्ष्मण हाकेंनी शहाजीबापू पाटलांवर टीका केली आहे। शिंदेंच्या दसरा मेळाव्यासाठी सांगोल्यामध्ये भाडोत्री माणसं गोळा करण्याचं काम सुरू असल्याचा आरोप देखील लक्ष्मण हाके यांनी केलाय। ध्वज बदलला म्हणजे मार्ग बदलला अशी टीका नीलम गोरेंनी शिंदे समर्थकांवर केली आहे। दसरा मेळाव्यासाठी शिंदे समर्थकांकडून नवा झेंडा तयार करण्यात आलाय। यावर बाळासाहेब आणि दिघेंचे फोटो आहेत। रोहित पवारांच्या कर्जत जामखेड मतदारसंघातील रावण दहनाचा कार्यक्रम वादात सापडलाय। ट्रायबल फोरम या आदिवासी युवकांच्या संघटनेने रोहित पवारांच्या या कार्यक्रमाला विरोध केलाय। भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्याचा टीजर प्रसिद्ध झालाय। मात्र टीजर मधल्या प्रचंड या शब्दांमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत। राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस सुरेश पाटील यांनी आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांना धमकी दिली आहे। जाहीर भाषणात त्यांनी ही धमकी दिली असून यामुळे राष्ट्रवादी आणि शिंदे गटाचे डॉक्टर तानाजी सावंत यांच्या गटात वाद निर्माण होण्याची चिन्ह आहेत। काही लोकांनी तर मराठा समाजाची खास काढली, त्यांच्या घरचं आहे का असं म्हणत अजित पवार यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यावर टीका केली आहे। तानाजी सावंत यांनी काही दिवसांपूर्वी मराठा आरक्षणावरून वादग्रस्त विधान केलं होतं। गुलाबराव पाटलांनी संजय राऊतांवर टीका करताना तेरा क्या होगा कालिया अशी टीका केली, तर सोनिया गांधींचा भानुमती असा उल्लेख करत ठाकरेंवर निशाणा साधला। मिलिंद नार्वेकर येत्या काळात शिंदेंकडे येणार असून धनुष्यबाण चिन्ह भेटल्यावर 15 पैकी 5ही आमदार ठाकरेंकडे शिल्लक राहणार नसल्याचा दावा गुलाबराव पाटलांनी केलाय। बाळासाहेबांसोबत सावलीसारखे राहिलेले थापा जर सोबत येऊ शकतात तर बाळासाहेबांशी एकनिष्ठ राहिलेले सगळेच शिंदेसोबत येतील असं वक्तव्य केसरकर यांनी केलं। मिलिंद नार्वेकर यांच्याबाबत ते बोलत होते। आपण कुणालाही धमकावलं नसल्याचं भुजबळ यांनी स्पष्ट केलंय। टेकचंदानी तक्रार प्रकरणी ते बोलत होते। याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं असून चौकशीची मागणी केल्याचं देखील त्यांनी म्हटलं।
एखाद्या पक्षाचे 18 पैकी 12 खासदार आणि 55 पैकी 40 आमदार जेव्हा एखाद्या पक्षात जातात तेव्हा पक्ष कुणासोबत आहे हे सांगायची गरज नाही आणि त्यामुळे कोणतंही कोर्ट आमदार खासदार कुणासोबत आहे हेच पाहणार असं वक्तव्य मंत्री संजय राठोड यांनी केलंय। गोंदियातील 6 ग्रामपंचायतीच्या निवडणुका 16 ऑक्टोबरला होणार आहेत तर 17 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे। मात्र 6 ग्रामपंचायतींपैकी एका ग्रामपंचायतीमध्ये एकही उमेदवार अर्ज दाखल न झाल्यानं 5 ग्रामपंचायतीसाठी हे मतदान होणार आहे। चांगल्या खात्यासाठी थोडासा आग्रह धरला असता तर याच्यापेक्षाही चांगलं खातं मला मिळालं असतं, पण जे चाललंय ते चालू द्या असं म्हणत गुलाबराव पाटील यांनी अप्रत्यक्षपणे चांगल्या खात्याची अपेक्षा व्यक्त केली आहे। जळगावातील फुलगाव येथे पाणीपुरवठा योजनेच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते। नाशिकच्या निफाड तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस झाला। पाणी साचल्यानं जनजीवन विस्कळीत झालं असून शेतातील पिकांना मोठा फटका बसलाय। निफाडमधील नुकसानग्रस्त भागाची केंद्रीय मंत्री भारती पवारांनी पाहणी केली। यावेळी त्यांनी नुकसानग्रस्तांसोबत संवाद साधला तर तातडीनं पंचनामे करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले। परभणी शहरासह परिसरामध्ये जोरदार पाऊस झाला। वादळी वाऱ्यासह बरसलेल्या पावसामुळे शहरातील काही भागांमध्ये वृक्ष उन्मळून पडली तर काही ठिकाणी महावितरणाच्या तारा तुडून वीज पुरवठा खंडित झाला। सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपून काढलं। या परतीच्या पावसामुळे भात शेतीचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे। जुन्नरच्या कुकडी नदीवरील बंधाऱ्यात एका बुडणाऱ्या तरुणाला वाचवताना 2 जण बुडाले। दरम्यान बचाव पथक घटनास्थळी दाखल झालं असून शोध कार्य सुरू आहे। बुलढाण्यातल्या मलकापूर तालुक्यातील बंधाऱ्याच्या भिंतीमुळे रस्त्यावर पाणी साचतं, त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यातून वाट काढत कसरत करावी लागते। भुसावळमध्ये एका पान टपरीचं उद्घाटन गुलाबराव पाटलांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी पान टपरीवर बसण्याचा मोह गुलाबराव पाटलांना आवरता आला नाही, त्यामुळे मंत्र्याला पानाच्या टपरीवरून पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं। गोंदियातील बोरगाव आदिवासी आश्रमशाळेतील शिक्षकाला निलंबित करण्यात आलंय। शिक्षकाच्या मारहाणीत विद्यार्थ्याच्या डोक्याला मोठी दुखापत झाली होती। नांदेडच्या भोकरमधील आरोग्य विभागानं काळ्या फिती बांधून कर्मचाऱ्यांना झालेल्या मारहाणीचा निषेध नोंदवला। बोगस डॉक्टरवर कारवाईसाठी गेलेल्या पथकाला मारहाण झाली होती। जमावबंदी लागू असताना औरंगाबादच्या क्रांती चौकात जमाव जमवल्याप्रकरणी ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झालाय। 2 महिलांसह जवळपास 250 कार्यकर्त्यांवर हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। रहदारीच्या मार्गाने विनापरवानगी मोर्चा काढल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे। बीडच्या आष्टी तालुक्यातील भातोडी ग्रामपंचायतीविरोधात उपोषण करण्यात आलं। सरपंचाविरोधात अविश्वास ठराव पारित होऊन देखील दफ्तर दिरंगाईमुळे पद रिक्त झालेली नाहीत। याविरोधात ग्रामस्थ आक्रमक झाले। अकोला शहरातील MIL कामगारांच्या मागण्या गेल्या काही दिवसांपासून प्रलंबित आहेत आणि या विविध मागण्यांसाठी कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले। जळगाव जिल्ह्यात लंपीमुळे 198 जनावरं दगावलेली आहेत, त्यामुळे पशुपालकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। दरम्यान प्रशासनाविरोधात शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त करण्यात येतोय। वाशिमच्या मानोरा तालुक्यातील कारपा परिसरातील रमेश बेलखेडे या शेतकऱ्यानं शेतात गांजाची झाडं लावली होती। मानोरा पोलिसांच्या DB पथकानं ही झाडं जप्त करून आरोपीला अटक केली आहे। कन्नड घाटात सापडलेल्या अनोळखी मृतदेहाची ओळख पटल्यानंतर ग्रामीण पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली आणि हत्या घटनाक्रम उलगडला। या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतलं असून 5,000च्या वादातून गळा दाबून खून केल्याची कबुली संशयित कृष्णा भोसले यानं दिली। त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। नांदेडमधील सिंधी भागातील पतसंस्थेवर दरोडा पडला। दरोडेखोरांनी 2 लाखांची रोकड लंपास केली। यावेळी पाठलाग करून नागरिकांनी एकाला पकडलं असून जमावाकडून त्याला जबर मारहाण करण्यात आली। घरासमोर कचरा टाकल्याच्या रागातून नांदेडमध्ये तरुणाची हत्या करण्यात आली। यशपाल भिसे असं मृतकाचं नाव आहे। पोलिसांनी तपासाची सूत्र फिरवत काही तासातच आरोपीला अटक केली। सांगलीमध्ये महावितरणाच्या तुटलेल्या तारेचा झटका लागल्याने एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला। पलूस तालुक्यातील बांबवडेमध्ये ही घटना घडली। सायकलवरून जाताना विजेच्या तारेला स्पर्श झाला, यातच शेतकऱ्याचा मृत्यू झाला। राहुरीतील मुळा धरणावर सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यानं स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली। आत्महत्येचं कारण अस्पष्ट असून पुढील तपास सुरू आहे। दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी गावातील जुगार अड्ड्यावर पोलिसांनी कारवाई केली। पोलिसांनी 8 जणांना ताब्यात घेतलं असून 7 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय।
येवल्यात बाईकवरून जाताना अचानक हँडलवर बाईक स्वाराला नाग दिसला. चालकानं तातडीनं बाईक थांबवत सर्पमित्राला पाचारण केलं. सर्पमित्रांनी नागाला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडलं. अकोला शहरातील उन्नतीनगर भागात काही नागरिकांना वुल्केन स्टार्क पांढऱ्या मानेचा कर्कोच्यावरून चक्कर येऊन पडलेला दिसला. नागरिकांनी ताबडतोब सर्पमित्र तथा मानद वन्यजीव रक्षक बाळ काळणे यांना बोलावलं. त्यांनी कर्कोच्याला सुरक्षित पकडून त्याला वनविभागाच्या कार्यालयात नेण्यात आलं. यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.